गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण TYBA स्पेशल हिस्ट्री पेपर 3 सेमिस्टर 4साठीचे MCQ टाईपचे प्रश्न याविषयी चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, गतकाळातील मनोरंजक आणि अविस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. ही व्याख्या कोणी केली? तर इथे उत्तर आपल्याला दिसेल हेरोडोटस एकच. ओके, म्हणजेच हेरोडोटसचं काय मत आहे? इतिहास म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर गतकाळातील मनोरंजक व अविस्मरणीय घटनांचा शोध. अर्थात हेरोडोटसची ही व्याख्या परिपूर्ण आहे असं मात्र नक्की नाही. आता आपण दुसरी व्याख्या बघणार आहोत, ती म्हणजे इतिहासाचे तत्त्वज्ञान. हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी केला? इथे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. व्होल्टेयर, रुसो, मेकॉले, एडवर्ड गिबन. तर इथे व्होल्टेयर. काय? इतिहासाचे तत्त्वज्ञान हा शब्दप्रयोग ज्यांनी केलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम हा शब्दप्रयोग व्होल्टेयर यांनी केलेला आहे. इथे हे नीट लक्षात घ्यायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. इतिहास केवळ शास्त्र नसून कला आहे, हा विचार कोणी मांडला? काय? इतिहास म्हणजे फक्त शास्त्र नाही, तर ती कला आहे, म्हणजे ती त्या पद्धतीने मांडली पाहिजे. नुसतंच घटना माहिती मिळाली कागदपत्रांमधून, वेगवेगळ्या साधनांमधून आणि ती नुसती मांडली असं नाही, तर ती योग्य पद्धतीने मांडण्याची कला आहे. तेव्हाच तो इतिहास सर्वांच्या लक्षात येईल. हा विचार ट्रिव्हेलियन यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. ओके, आता पुढचा आपण प्रश्न MCQसाठी पाहणार आहोत, तो म्हणजे इतिहास हे शास्त्रच आहे, त्याचे स्वतंत्र तंत्र आहे. हा विचार कोणी मांडला? तर इथे वेगवेगळे पर्याय आहेत. ॲरिस्टॉटल, हेरोडोटस, टॉयनबी आणि जॉन बरी. तर जॉन बरी हा पर्याय तुम्ही तिथे टिक मार्क करायचं आहे. काय? जॉन बरीने काय विचार मांडले? इतिहास हे शास्त्रच आहे, त्याचे स्वतंत्र तंत्र आहे. म्हणजे इतिहास शास्त्र आहे की कला, हा जो वाद आहे, या वादामध्ये जॉन बरीने आपले स्पष्ट विचार मांडलेत. इतिहास हे एक शास्त्र आहे आणि त्याचं स्वतंत्र अशा प्रकारचं तंत्र विकसित झालेलं आहे. आता इथे आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. इतिहास हा न बदलणाऱ्या भूतकाळाची कथा आहे असं कोणी म्हटलं? तर इथे जे 4 पर्याय आहेत त्यामध्ये इएचकार, गिबन, ॲरिस्टॉटल, थ्युसिडाइड्स. तर ॲरिस्टॉटल हे त्याचं उत्तर आहे. ॲरिस्टॉटल काय म्हणतो? इतिहास हा न बदलणाऱ्या भूतकाळाची कथा आहे. म्हणजेच इतिहासातून आपल्याला काय मिळते? भूतकाळाची माहिती. तो भूतकाळ कसा आहे? कधीही न बदलणारा अशा प्रकारे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणे हे हवेत उडण्याजोगे आहे असे विधान कोणी केले? इथे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय थॉमस एडवर्ड, दुसरा एल्फिन्स्टन, तिसरा मिशले. आता इथे बघा नीट MICHELET मिशले. तुम्ही मिशलेट हा उच्चार केला तरीही बिघडणार नाही. आणि कॉलिंगवूड. तर त्याचं उत्तर काय? मिशले यांनी इतिहास आणि भूगोल
यांचा अनन्यसाधारण संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे, हे स्पष्ट करताना भौगोलिक आधाराखेरीज जर इतिहास लिहिला तर त्या इतिहासाला अर्थच राहत नाही, हे त्यांनी दाखवून देण्यासाठी भौगोलिक आधाराखेरीज इतिहास लिहिणे हे हवेत उडण्याजोगे आहे असे स्पष्ट आपले मत व्यक्त केले किंवा विधान केलेले आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? अर्थातच इथे वेगवेगळे पर्याय आहेत. कार्ल मार्क्स, पंडित नेहरू, एच कार क्रोसे. उत्तर काय आहे? एच कार. व्हॉट इज हिस्ट्री अतिशय छान अशा प्रकारचं हे मूळ इंग्रजी भाषेतलं पुस्तक आहे, ग्रंथ आहे आणि त्याची खूप काही अगदी 200-400 पानांचं नाही, अगदी छोटं अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. त्यामध्ये इतिहास म्हणजे काय याविषयी एच कार यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. ओके, आता आपण पुढचं बघणार आहोत ते म्हणजे इतिहासात कोणत्या गोष्टींना स्थान आहे. ऐकीव माहिती, काल्पनिक गोष्टी, मिथके आणि वस्तुनिष्ठता. अर्थातच इतिहासात वस्तुनिष्ठतेला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय इतिहास जर लिहिला तर त्याला इतिहास म्हणून मान्यता मिळणे अशक्य आहे. ओके, आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत तो म्हणजे वैचारिक क्रांतीच्या काळात कोणाविषयी लेखन होऊ लागले? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. मानवी कर्तृत्व, संतांचे कर्तृत्व, चमत्कार, परमेश्वराच्या लीला. तर उत्तर बरोबर काय? मानवी कर्तृत्व. म्हणजेच वैचारिक क्रांतीच्या काळात मानवी कर्तृत्वाविषयी लिखाण होऊ लागलेले दिसतंय आपल्याला. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणते लिखित साधन नाही? नीट बघा, काय कोणते लिखित साधन नाही? यामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. रोजनिशी, आत्मचरित्र, पत्रव्यवहार आणि अस्थि अवशेष. आता बघा, लिखित साधन नाही म्हटलेले आहे, मग याचं उत्तर काय? अस्थि अवशेष. आता जर लिखित साधन कोणतं म्हटलं असतं तर रोजनिशी लिखित साधन आहे, आत्मचरित्र लिखित साधन आहे, पत्रव्यवहार हे देखील लिखित साधन आहे. इथे प्रश्न काय विचारलेले आहे की कोणते लिखित साधन नाही? अर्थातच उत्तर काय? अस्थि अवशेष. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण करताना इतिहासकाराला कोणत्या निरीक्षकाची भूमिका बजावावी लागते? इथे इतिहासकाराला, बरोबर आहे, कट करा की ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण करताना इतिहासकाराला कोणत्या निरीक्षकाची भूमिका बजावावी लागते? ऑफकोर्स तटस्थता, की त्याला अगदी तटस्थ राहून, निर्लेप राहून त्या पद्धतीने मिळालेल्या साधनांचा अन्वयार्थ लावून ऐतिहासिक घटनांचं स्पष्टीकरण करावं लागतं. जर भावनेच्या आहारी जाऊन इतिहासाचं लिखाण केलं तर त्या ऐतिहासिक घटनेला न्याय मिळू शकत नाही, किंवा नुसत्याच कल्पना करून इतिहास लिहिला तर तो इतिहास होऊच शकत नाही. किंवा एखादा धार्मिकतेचा प्रभाव जर असेल आणि त्या पद्धतीने लिखाण करण्याचा प्रयत्न केला तर त्या संबंधित ऐतिहासिक घटनेला न्याय मिळू शकत नाही. थोडक्यात ऐतिहासिक घटनांचे स्पष्टीकरण करताना इतिहासकाराला तटस्थतेची भूमिका बजावावी लागते. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजे ऐतिहासिक पद्धतीचे स्वरूप कसे असावे? इथे वेगवेगळे पर्याय दिलेले, व्यापक, सरळ, गुंतागुंतीचे,
संकुचित. उत्तर काय आहे? व्यापक. म्हणजे ऐतिहासिक पद्धतीचं उगीच गुंतागुंतीचं, मर्यादित, सरळ एका रेषेत किंवा संकुचित नको. त्याचं स्वरूप कशा प्रकारचं हवं? व्यापक. ओके. पुढचा प्रश्न आहे, 20व्या शतकात विविध सहाय्यकारी शास्त्रांच्या मदतीने इतिहासकारांनी इतिहास कसा केला? बघा, वेगवेगळ्या सहाय्यकारी शास्त्रांच्या मदतीने. आता इतिहासाचे सहाय्यकारी शास्त्र आपल्याला माहिती पाहिजे. कोणकोणते आहेत इतिहासाचे सहाय्यकारी शास्त्र? अर्थशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, लिपीशास्त्र, नाणकशास्त्र, समाजशास्त्र, कालगणनाशास्त्र. ओके. हे सगळे इतिहासाचे सहाय्यकारी शास्त्रे. म्हणजे इतिहास लेखनासाठी इतर वेगवेगळ्या विषयांचा, शास्त्रांचा आधार घेता येतो आणि तो आधार घेऊन इतिहास लिहिलं की तो अधिक शास्त्रशुद्ध होतं आणि त्यामुळे इतिहासाला सजीव अशा प्रकारचे स्वरूप प्राप्त होते. ओके. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक साधनांचा जेथे अभाव असतो तेथे कोणती साधने उपयोगात येतात? इथे वेगवेगळे पर्याय आहेत. लिखित, अलिखित साधने, पुरातत्वीय साधने आणि दुय्यम साधने. आता प्रश्न नीट बघा. प्राथमिक साधनांचा जेथे अभाव असतो तेथे कोणती साधने उपयोगी पडतात? उत्तर आहे दुय्यम साधने. कारण लिखित, अलिखित आणि पुरातत्वीय ही प्रायमरी सोर्सेस आहेत. ओके. इथे काय? दुय्यम साधने हा पर्याय बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणते प्राथमिक साधन आहे? काय? कोणते प्रायमरी सोर्सेस आहे? प्राथमिक साधन आहे. इथे दंतकथा, पोवाडे, शिलालेख, बखर. उत्तर काय? शिलालेख. हे बाकीची जी साधने आहेत ती कशी आहे? दुय्यम साधने. पोवाडे हे कसे? दुय्यमच आहे. शिलालेख हे कसं साधन आहे? प्राथमिक साधन आहे, प्रायमरी सोर्सेस आहे. मग खालीलपैकी कोणते प्राथमिक साधन आहे? तर उत्तर काय असेल? शिलालेख. ओके. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. भौगोलिक शोधामधूनच विविध देशात कशाची स्पर्धा निर्माण झाली? तर वसाहती स्थापन करण्याची. इथे उत्तर काय? वसाहतवाद. आता कारखाने, रेल्वे निर्मिती, व्यापारी मार्ग यांची थोडीच स्पर्धा निर्माण झाली. तर स्पर्धा कशाची झालेली होती? तर वसाहती स्थापन करणे. या वसाहतवादाच्या अतिरेकातून आपल्याला माहिती पहिल्या महायुद्धाचा स्फोट झालेला होता. ओके. इथं काय? भौगोलिक शोधांमधून विविध देशात कशाची स्पर्धा झाली? तर वसाहतवादाची. ओके. पुढचा प्रश्न आहे, कार्ल मार्क्सचे इतिहासाचे तत्त्वज्ञान कशावर आधारलेले आहे? म्हणजे कोणत्या सिद्धांतावर आधारलेले आहेत? इथे वेगवेगळे सिद्धांत दिलेले आहेत. सामाजिक सिद्धांत, आर्थिक सिद्धांत, राजकीय सिद्धांत आणि वैज्ञानिक सिद्धांत. उत्तर काय? आर्थिक सिद्धांत. ओके. आता आपण पुढचं बघूयात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते दुय्यम साधन आहे? आपण मगाशी बघताना कोणते प्राथमिक साधन आहे हे बघितलेलं होतं. ओके. आता खालीलपैकी कोणते दुय्यम साधन आहे? तर अर्थातच बखर.
बाकी वेगवेगळे आपण 3-4 पर्याय आहेत एकूण. सरकारी कागदपत्रे, बखर, तह, सनदा. तर यामध्ये बखर हे साधन कसे दुय्यम साधन आहे. ओके, पुढचं आता बघूयात आपण. घटना बोलत नाही तर इतिहासकार त्यांना बोलके करतो, असे विधान कोणी म्हणले? वेगवेगळे पर्याय आहेत. डी कोसंबी, हेगेल, E.H. कार आणि गिबन. उत्तर काय? E.H. कार. E.H. कार यांनी इतिहासाची काय व्याख्या केली आहे? भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यातला न संपणारा सुसंवाद म्हणजे इतिहास. याच E.H. कारांनी घटना बोलत नाही तर इतिहासकार त्यांना बोलके करतो असे विधान केलेले आहे. म्हणजे इतिहासकार त्यांना बोलके करतो म्हणजे काय? तर अर्थातच विविध साधनांच्या आधारे त्या घटना कशा प्रकारे घडल्या असतील त्याची तो मांडणी करत असतो. प्रत्यक्ष इतिहास कसा घडला हे साधनांद्वारे तो शब्दबद्ध करत असतो किंवा जगासमोर मांडत असतो. एकंदरीत घटना बोलत नाही तर इतिहासकार त्यांना बोलके करतो. इतिहासकाराचा इथे रोल अतिशय महत्त्वाचा आहे. तर इतिहासकार काय करतो? घटना बोलके करतो. हे विचार कोणी मांडले किंवा हे विधान कोणी केलं? E.H. कार यांनी केलं. ओके, पुढचा प्रश्न आहे. बहिरंग परीक्षणाला प्राथमिक स्वरूपाची अपरिपक्व प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले आहे? इथे 4 पर्याय दिलेत. स्पेन्सर, मेकॉले, E.H. कार, हॉकेट. तर इथे बरोबरचा पर्याय काय आहे? हॉकेट. बहिरंग परीक्षणाला प्राथमिक स्वरूपाची अपरिपक्व प्रक्रिया म्हटलेलं आहे. कोणी म्हटले? तर हॉकेटने. आता कागदपत्रांचं परीक्षणाच्या 2 पद्धती आहेत, अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण. तर त्यातील बहिरंग परीक्षणाविषयी ती अपरिपक्व प्रक्रिया आहे असं कोणी म्हटलं? हॉकेट यांनी म्हटलेलं आहे. ओके, इथे आता आपण थांबूयात. धन्यवाद.